पुढची बातमी नाशिकमधून आहे। तिथे जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे खुलून गेली आहेत। नाशिक मुंबई महामार्गावरती असलेल्या इगतपुरीचा भावली धरण परिसर डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी बहरून निघालाय। नाशिक जिल्ह्यासह मुंबई पुण्याचे पर्यटक सुद्धा आता भावली परिसरात गर्दी करतायत। वीकेंड निमित्ताने अनेक पर्यटक तिथे पोहोचलेत आणि याच पर्यटकांशी संवाद साधत या मनमोहक परिसराचा आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून नाशिकचा इगतपुरी तालुका ओळखला जातो आणि याच इगतपुरी तालुक्यामध्ये शेकडोच्या संख्येने धबधबे आहे। उंच उंच डोंगरांवरून कोसळणारे हे धबधबे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात आणि त्यामुळे महाराष्ट्रभरातून अनेक पर्यटक जे आहेत ते नाशिकच्या इगतपुरीला पसंती देत असतात। विशेषतः मुंबई पुणे या भागातले पर्यटक जे आहेत ते नाशिकच्या भावली आणि इगतपुरी परिसरामध्ये गर्दी करत असतात। मोठ्या संख्येने हे पर्यटक नाशिकमध्ये येत असतात। याचं कारण असं आहे की नाशिकच्या या इगतपुरी तालुक्याला लाभलेलं निसर्गाचं वरदान, याच निसर्गाच्या वरदानातून नाशिकचा हा संपूर्ण परिसर अक्षरशः खुलून निघालेला आहे आणि त्यामुळे शेकडो पर्यटक जे आहेत ते आता नाशिकमध्ये येत आहे, इगतपुरीत येत आहे, भावली परिसरात येत आहे। अशाच काही पर्यटकांशी आपण बोलणार आहोत। ताई, आपण कुठून आलात आणि कसा हा सगळा परिसर वाटला? आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत, वेगवेगळ्या ठिकाणाहून, ठाणे, घाटकोपर, बोरिवली, आणि आमची फर्स्ट व्हिजिट आहे ही इगतपुरीमध्ये। आणि जसं आम्ही बघतोय धबधबा आणि इकडचा क्राऊड वगैरे, तर खूप आम्हाला म्हणजे आम्ही खूप एन्जॉय करतो आहोत आणि खूप छान वाटतंय आम्हाला। दीदी, तू देखील त्यांच्या बरोबर आली, कसं वाटलं तुला हे सगळं बघून? मला खूप छान वाटलं, खूप मज्जा आली आणि इकडे खूप पाऊस आहे आणि मला पाऊस खूप आवडतो। पाऊस आवडतो। ताई, तुम्ही देखील ह्या सगळ्यांसोबत आहात। खरं तर पर्यटक आणि कुठे गेले म्हटल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न असतो। तुम्हाला या भागामध्ये आल्यानंतर सुरक्षा कशी वाटली? बंदोबस्त असेल किंवा काही छेडछाड किंवा असे काही प्रकार आपल्याला असं काहीच दिसलं नाही, छेडछाड वगैरे काही नाही। सगळे आपले एन्जॉय करतात आणि आपली जी पोलीस यंत्रणा आहे सिक्युरिटीसाठी सगळे एकदम व्यवस्थित सज्ज आहेत। आपल्या आपल्या कामामध्ये सगळं व्यवस्थित चाललंय छानपैकी। ताई, तुमची काय प्रतिक्रिया ह्या सगळा परिसर बघितल्यानंतर? वाटलं, छान वातावरण आहे, सगळं पोलीस बंदोबस्तही छान आहे, खूप मजा केली आम्ही। कशा प्रकारचा बंदोबस्त आपल्याकडनं या परिसरामध्ये देण्यात आला? इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये भावली धरण येतं, त्यामध्ये 3 धबधबे आहे। प्रत्येक धबधब्यावर 5-5 कर्मचारी, 2-2 ट्रॅफिकचे कर्मचारी आणि काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिव्हिल ड्रेसमध्ये 5-5 कर्मचारी प्रत्येक धाब्यावरती लावण्यात आलेले। महिलांचे आणि कोणत्याही अनुचित प्रकार याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे। तसेच पिंपरी फाट्यावरून प्रत्येक व्हेकल आतमध्ये येताना त्या व्हेकलमध्ये काही मद्यपान आहे का असं चेक करूनच गाड्या आतमध्ये सोडल्या जातात। आपण बघतोय पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त, फौजफाटा जो आहे तो या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण जर परिसर बघितला तर अतिशय नयनरम्य आणि निसर्गाने भरभरून वरदान दिलेला असा हा परिसर आहे आणि हा परिसर नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, भावली धरण, नाशिक। आता पुढची बातमी आहे कोल्हापूरच्या हनुमंत जाधव या रिक्षा चालकाची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे। रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या या रिक्षा चालकानं महानगरपालिकेला जाब विचारणारा अनोखा फलक रिक्षाच्या मागे लावून सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। नेमका हा फलक काय आणि रिक्षा चालकानं हा फलक का लावलाय याचं कारण त्या रिक्षा चालकाकडूनच जाणून घेऊयात। जे धाडस दाखवलंय ते कोणीही धाडस दाखवलेलं नाही, कारण या रिक्षावाल्यानं महानगरपालिकेला थेट जाबच विचारलेलं आहे। खरं तर रस्त्यातील खड्ड्यातून त्रस्त झालेल्या रिक्षावाल्या मामानी एक फलकच आपल्या रिक्षाच्या मागे लावलाय आणि या रिक्षाच्या फलकाच्या माध्यमातून त्यांनी या फलकाच्या माध्यमातून त्यांनी महानगरपालिकेला जाब विचारलाय। हे रिक्षावाले काका आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांच्याकडून त्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। काका ऐका, चला। हनुमंत जाधव या रिक्षा चालकानं महानगरपालिकेला एक वेगळ्या पद्धतीने जाब विचारलाय। खरं तर शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्याच्या माध्यमातून आहे त्यांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतोय आणि याचा अनोखा जाब त्यांनी विचारला आहे आणि त्यासाठी रिक्षाच्या मागं त्यांनी एक फलकच लावलेला आहे आणि या फलकाच्या माध्यमातून त्यांनी हा जाब विचारला आहे। हा तुम्ही फलक पाहू शकताय आणि या फलकाच्या माध्यमातून त्यांनी का जाब विचारलाय, कशा पद्धतीने विचारला आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। खरं तर या ठिकाणी पाहायला गेलं तर हा फलक आहे आणि या फलकावर पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता, मीठ की साखर,
उत्तर आहे महानगरपालिकेचं डांबर. त्यांना का वाटलं असा फलक लावावा ते त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल, का वाटलं तुम्हाला असा फलक लावावा? साहेब, कोल्हापूर शहरातील जवळजवळ 70% रस्ते खराब झालेत. 8 दिवस पाऊस पडला, पण 8 दिवसात एवढ्या प्रमाणात रस्ते खराब झाल्यात की रिक्षा चालवणं मुश्किल झालं आहे. रोज संध्याकाळी औषध म्हणजे पेन किलर गोळी खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही, अशी आता कंडिशन आहे. तर आमचं प्रशासनाला एकच मत आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीचे रस्ते आम्हाला द्यावेत. या तुमच्या अनोख्या आंदोलनानंतर तरी महानगरपालिकेला जाग येईल वाटतं का? आम्ही आशा करतो त्यांना जाग येईल, ते जरा चांगल्या पद्धतीचे रस्ते आम्हाला देतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. महानगरपालिकेला असं म्हणायचं नाही की तुम्ही चांगले रस्ते किंवा बाद करताय किंवा काय. जे रस्ते करताय त्याच्यावर तुमचं जे अधिकारी आहेत त्यांचं नियंत्रण पाहिजे आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीचे रस्ते होतात की नाही हे चेक केलं पाहिजे. त्यांची ड्युटी आहे ती, त्यांनी ती पूर्ण करायला पाहिजे. त्यांनी लक्ष ठेवून चांगले रस्ते करून द्यायला पाहिजेत. संदीप पाटील सर, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.